मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। हरे जय जय राम कृष्ण 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 हरे राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कर कठावर ठेवनिया कर कठावर ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर
तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर कंठी कौस्तुभने विराजित कंठी कौस्तुभने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख मॉनिटर लावतो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख बहीण श्रीमुख आवडीने बहीण श्रीमुख आवडीने तुळसी हर गळा कासे बेतांबर तुळसी हर गळा गळा कासे बेतांबर बहीण
श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा 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 काशी पीतांबर आवडे निरंतर हेची धारा आवडे आवडे कुदन सरम बने बमर बने बमर मरसा आवडे निरंतर हेची धारा आवडे निरंतर हेची धारा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्याना ध्याना ध्यान ध्यान रे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा गळा धोपार खुमाई विठोबार खुमाई विडोबार खुमाई बार खुमाई धोपार खुमाई बार खुमाई धोपार खुमाई बार खुमाई धोपार खुमाई बार खुमाई आग ढोपार खुमा खुमाई धोपार खुमा बार खुमाई धोपार खुमा बार खुमाई धोपार खुमाई बार खुमाई धोपार खुमा बार खुमाई धोपार खुमा राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम 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 जय राम
रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बलवा वा वा तो हा विठ्ठल बलवा सुख झाले हो साधने सुख झाले हो साधनी साधनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा माधव बलवा थोडा मोंटला थोडा तो हा वा माधव बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बरबा रे तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बहुधा सुकृतात जोडे बहुधा सुकृतात जोडे बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठला बरबा तो हा विठ्ठला बरबा सर्व सुखाचे आगल सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आगल सर्व सुखाचे आधार बाप रघुमाद विवारा बाप रघुमाद विवारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे आणि वाजवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम राम हे दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायण हे दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायण रांगता गोधने राखिताय रांगता गोधने राखिताय रांगता गोधने राखिताय हे दसे चरित्र केले नारायण 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 रांगता गोधने राखिताय रांगता गोधने राखिताय रांगता गोधने राखिताय हे सोंग सारिले या रूपे हे सोंग सारीले अमृते अनंत हे सोंग सारिले या रूपे आनंद हे सोंग सारिले अनित पुरी पुढे ही बहुत करण्याय पुढे बहुत करणे आहे पुढे बहुत करणे आहे आहे तुका मने धर्म संस्थापने म्हणे धर्म संस्थापने आहे तुका मने धर्म आहे संस्थापने तुका म्हणे धर्म संस्थापने नारायणे अवतार केले नारायणे अवतार केले नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देही प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा बार कुमाई बार कुमाई टाळी वाजवा बसलेले सगळे खुर्चीवरचे खाली बसले, टाळी वाजवा टाळी कुमाई वाजवा पाठीमागचे टाळी वाजवा तिकडचे बार कुमार पार कुमार 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 बार कुमार हा ठोक. बार कुमार हा ठोक. बार कुमार ये दशे चरित्र केले नारायण ये दशे चरित्र केले नारायण वेदसे चरित्र केले नारायण वेदसे चरित्र केले नारायण ये दशे चरित्र केले नारायण ये दशे चरित्र केले नारायण वेदसे चरित्र केले नारायण वेदसे चरित्र केले नारायण रागता गोधने रागता है रागता गोधने
वाणी तुझे वर्णे कोण नाम माझी वाणी तुझे वर्णे कोण नाम रांगता गोधाने गीतासे रांगता गोधाने राकेतासे माझी वाणी तुझे वर्णी कोण नाम माझी वाणी तुझे वर्णी कोण नाम ऐसे प्रेम देई ऐसे देई प्रेम काहे कळा कळा सगम पगम पमाग गम गन ग सगम प ऐसे काही प्रेम सगम पगम पमा गम पनी रे साने पमाग सगम बगम पम गम पनी रे साने पम गम पनी सा 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 गम पनी सा 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 गम पनी सा ऐसे प्रेम
जीवानी तुझे वर्णी कोणाला विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गुरु जोग महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज महाराज की जय रामचंद्र भगवान की जय सुता हनुमान महाराज की जय भाई सब संतन की जय मंगल मूर्ति बोरिया विठाला 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 वरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की जय भगवान महाराज की जय महाराज की जय शिवाजी महाराज की जय महाराज की जय चंद्र पवन हनुमान महाराज भाई सब संतन की बोरिया हर हर विठाला 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 ढाला ढाला ढाला
र र र र र र हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे. आवाज मोकळा करा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणी आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा. समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगननिहितपानि मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबादी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्पृथि प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करा वेरू. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या. आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी. ज्ञानपद्य जोडी थोरा माते. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या. मजरदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. मनोनि विशेषात्यादरू विवेकावरी. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू. की भ्रांतासी कामो विषयावरी. जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता वंदू रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत. आयशे नमन करुणी सखळा हरी कथा बोबडिया बोला. आज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवे सखळा नामा मने विठ्ठल. टाळी वाजवा टाळी वाजवा सगळे टाळी वाजवा. दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे.
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईसे देही प्रेम काही कळा. अनंत कृपा विघोषित विश्ववंदे विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अभंग गाथ्यातील 3 चरणाचा अभंग चिंतन सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन जे काही लीला केल्या त्या लीलाचं वर्णन महाराज या अभंगामध्ये करतात. याचा थोडा बेस कमी करा, बेस. अनंत कृपा विघोषित, थोडा आवाज द्या. विश्ववंदे विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अभंग गाथ्यातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधारक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने उपस्थित सर्व संत महंत माता भगिनी या परिसरातून उपस्थित असणारे सर्व कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी मृदंगाचार्य आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असणारा हा 2 दिवसीय भक्ती कीर्तन महोत्सव गणरायाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त चालत असलेला हा 2 दिवसीय भक्ती कीर्तन महोत्सव. आणि या भक्ती कीर्तन महोत्सवातील काल्याची सांगतेची सेवा ही माझ्या परम भाग्याने माझ्याकडे आलेली आहे. समस्त ग्रामस्थ मौजे चरवली तनिष ऑर्चिड फेस्टू या सर्व सभासदांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कीर्तनाची सुरुवातीची वेळ 8 ते 10 आपली 6 ते 8 अशी पत्रिकेवर नियोजित वेळ आहे, पण जवळजवळ आपले कीर्तन संपून एक पंगत होण्याची वेळ झालेली आहे. जेवणाची एक पंगत झाली असती आतापर्यंत, अशी वेळ आपली झालेली आहे. फक्त माझी विनंती राहील सर्वांना, महिला मंडळींना पुरुष मंडळींना, आपण जे इथं बसलेले आहात हे ज्ञानमंडप आहे. भगवान गणरायाच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी बसलेला आहात. फक्त माझी विनंती अशी राहील, कीर्तन आपण बरोबर 9 वाजून 9:15 झालेले आहेत, म्हणजे 8:50 झालेले आहेत. बरोबर आपण 9:30 वाजता थांबण्याचा प्रयत्न करू. फक्त माझी विनंती अशी राहील, जे लहान लहान मुलं जे खेळतात आपल्या समोर त्यांना फक्त विनंती आहे त्यांना जरा शांत बसवा. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत, काही दंडक आहेत, काही पाळले पाहिजे आपण सुद्धा, त्याचा अनादर होऊ देऊ नका एवढी फक्त माझी विनंती आहे. आणि जरा माना हलवत चला. माझ्यापासून तुम्ही खूप अंतरावर बसलेले आहात, फक्त तुम्ही माना हलल्याऐवजी मला जरा बरं वाटत आहे की नाही. आपल्यातलं अंतर भरपूर झालं आहे, काय अडचण नाही. काय आता जरा जवळ पाहिजे होते माणसं, पण लय लांब पटांगणाला बसल्यामुळं तुमच्या जोपर्यंत माना हलत नाही तोपर्यंत मला पुढचं बोलण्याला कळत नाही काही. थोडा याचा आवाज कमी करा, मला फार पाठीमागच्या मंडळी आवाज येते का? सगळ्याला आवाज येते का? पाठीमागं तिकडे हात वर करा एकदा आवाज येत असेल तर. नाही येत का आवाज? नाही येत. येतोय का? मग हातातले मोबाईल खाली ठेवा, तुमच्या हातातले मोबाईल. आवाज येत असेल तुम्हाला तर जरा तासभर जरा मोबाईलला जागा द्या, जरा खाली बसायला त्याला मोबाईलला. असू द्या जरा, रात्र दिवस 24 तास मोबाईलच चालू आहेत सगळे, आहे की नाही? तुम्हाला नाही म्हणलं मी, तुमच्या बी हातात होता काहीच. इथंच टावर खालीच रेंज नाही, इथंच यांच्या हातात मोबाईल होता इथंच. असू द्या, काय अडचण नाही. फक्त माझ्याकडे अर्धा पाऊण तास लक्ष द्या. एवढं कार्यकर्त्यांनी सर्व सभासदांनी एवढा मोठा 8 तास केलेला आहे, एवढा मोठा खर्च करून एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मग त्याचा जर काही उपयोग होत नसेल तर मग आहे असा कार्यक्रम खाण्यावरच चालला म्हणून समजावं लागेल, आहे की नाही? त्याच्यामुळे सर्वांनी एकाग्र चित्त करून फक्त पाऊण तास माझ्याकडे लक्ष द्या. लक्ष द्या म्हणजे फक्त तुम्हाला फक्त मला रिस्पॉन्स देत चला, फक्त माना हलवत चला, थोडी कधी कधी स्माईल देत चला. नाहीतर मग मी सांगायचं आणि तुम्ही फक्त माझ्याकडे बघायचं, असं काही होऊ देऊ नका. एखादं वाक्य पटलं, या सुंदर असे गायक वादक आपल्याला कीर्तनकर्ता लादलेले आहेत. महाराष्ट्रातील फार मोठी मोठी आमचे दिनेश महाराज आहेत, डरपे महाराज आहेत, अमर महाराज आहेत. ही छोटी छोटी सगळे वारकरी आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे आज राजांची जयंती आहे. आता किती वेळ बोलू हा मोठा प्रश्न आहे, पण काय अडचण नाही. काय तुमच्या पोटात कावळे वळेपर्यंत मी तुम्हाला ठेवणार नाही. तुमच्या चेहऱ्यावर मला लगेच लक्षात येईल, कारण रोजचा मी फिरणारा माणूस आहे, त्यामुळे चेहरा वाचायची चांगली सवय मला. बरोबर आहे की नाही? कोणाच्या चेहऱ्यावर किती भूक लागली हे तुम्ही सांगायची मला गरज नाही. तुमचे चेहरे बारीक झाले की मी लगेच जेव ठर करणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त 9:30 पर्यंत चेहरे बारीक करू नका, एवढी मात्र जिम्मेदार तुमची आहे. सगळ्यांनी एकदा भजन करा. विठाला विठाला आज
माझ्यासमोर 3 मुद्दे आहेत. मला 3 मुद्द्यात तुम्हाला सांगायचं आहे. पहिला मुद्दा आहे राजांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. दुसरा मुद्दा, आज गणपती बाप्पाचा आपल्या सोसायटीमध्ये आगमन झालेलं आहे. आणि तिसरा मुद्दा, सप्त्याची सांगत आहे, म्हणजे काल्याचं कीर्तन करावं लागणार आहे. म्हणजे मला 3 गोष्टी तुमच्यासमोर या पाऊण तासामध्ये सांगायच्यात. फक्त माझी विनंती आहे, 3ही गोष्टी सांगत असताना फक्त डिस्टर्ब तुमच्याकडून होऊ देऊ नका. लक्षात आलं का तुमच्या? फक्त वेळ आपला वाया जाणार नाही याची फक्त दक्षता घ्या. पाठीमागची जेवढी जी मंडळी आहेत, उभे मंडळी काही तिकडे पंगत वगैरे काही बसू देऊ नका कीर्तन संपेपर्यंत. आणि कार्यकर्ते मंडळी जरा थोडं बाकीचे जरा शांत बसवा, फक्त एवढीच विनंती आहे. विठाला विठाला आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. घराघरात, दारात, राज्यात, तालुक्यात, जिल्ह्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचंच एक आज म्हणजे सगळं योग आणि गणपती बाप्पाचं आपल्या सोसायटीमध्ये आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आज आपली आजपासून सोसायटी पहिल्या वर्गात आजपासून बसणार आहे. म्हणजे आज आपल्या घरी फक्त देव आलेले आहेत. इथून पुढं फक्त सोसायटीमध्ये माणसं राहत होती. काय राहत होते? माणसं. याच्या अगोदर इथं फक्त त्या माणसाला आपल्या जुन्या भाषेत असं म्हणतात, ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य नाही तिथं माणूस नसून भूताची खाई आहे. मग आज आपण माणसं झालेलं आहेत. याच्या अगोदर आपण भूत म्हणायला काही वाईट वाटून घेऊ नका. जिथं देवाचं वास्तव्य नाही तिथं भूत झाल्याशिवाय राहत नाही, हे जगातील त्रिकाली बाधित सत्य आहे. विठाला म्हणून आज गणपती बाप्पाचं आगमन आहे. मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे. अत्यंत आपल्या जीवनातला सुवर्ण अक्षराने हा दिवस लिहून ठेवा. इतका मोठा आनंद आहे. महिला बघा किती नटल्यात आज. वा 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 वा. त्यांना वाटलं माझ्या भावाचंच लग्न आहे का आज. घरच्या लग्नात इतक्या नटत नाहीत महिला, इतक्या सुंदर. पण तुम्हाला एक सांगू का ताई, ऐका, याचा आवाज घुमतोय, मला आवाज घुमतोय याला बेस कमी करा माझ्या याला. तुकोबाऱ्याचं एक प्रमाण तुम्हाला सांगून जातो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. परमार्थात माणसाने नटलं पाहिजे आणि संसारात माणसाने कार्य केलं पाहिजे. जी माणसं परमार्थात नटतात त्यांच्याकडे देव पाहतो, आणि जे माणसं संसारात नटतात त्यांच्याकडे मी सांगत नाही कोण पाहत होते. सांगू का तुम्हाला? जी माणसं परमार्थात नटतात त्याची दखल देव घेतल्याशिवाय राहत नाही, आणि जी माणसं संसारात नटतात त्याची दखल मी नकोच तुम्हाला सांगायला. सांगू का तुम्हाला? त्याची दखल यमराज घेतो. मग आपली दखल यमाने घेतली पाहिजे का देवाने घेतली पाहिजे? आपण आपलं ठरवा. फक्त लक्षात ठेवा, ज्यांनी परमार्थात आटासाने गणपतीच्या बाप्पाला आवर्जून मेकअप करून गणपती पुढं ज्यांनी एवढं सगळे आयोजन केले, सगळा आनंद घेतलाय, नक्कीच त्यांच्याकडे गणपती बाप्पा पाहिल्याशिवाय राहणार नाही. थांबा, लय गडबड करू नका, टाळ्या वाजवायची. पुढचं वाक्य तुम्ही अजून ऐकलंच नाही माझं. थांबा थोडा. ज्यांनी सगळा आनंद घेतलाय नक्कीच त्यांच्याकडे गणपती बाप्पा पाहणार आहे. पण ज्यांनी या आनंदापासून लांब राहिलेत त्यांच्याकडे सुद्धा गणपती बाप्पा पाहणारच आहे. फक्त पाहण्यामध्ये बदल आहे. विठाला 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 किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आनंद आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. आजच्या सारखा आनंद कधीच नाही. कारण माता भगिनीच्या सगळ्यात आवडता देव जर कोण असेल, जरा जोरात बोला, कोण? आवाज येत नाही, पंगत होणार आहे पुन्हा, टेन्शन घेऊ नका तुम्ही. कोण आवडता देव?
गणपती बाप्पा म्हणून गणपती बाप्पाची रोज सेवा केली पाहिजे. गणपती बाप्पाचं फळ तुम्हाला सांगू का? ऐका, ज्यांनी ज्यांनी गणपती बाप्पाची सेवा केली, ज्यांनी ज्यांनी गणपती बाप्पाचं रोज दर्शन घेतलं, त्याच्या जीवनातले सगळे संकट डरफे महाराज नाहीसे होतात. प्रत्येकाच्या जीवनात संकट आहे, प्रत्येकाच्या जीवनात टेन्शन आहे. मग टेन्शन जर कमी व्हायचं असेल तर दर्शन कोणाचं घेतलं पाहिजे? गणपती बाप्पा. चिंता करू नका सगळे सभासद, आजपासून तुमच्या जीवनातलं मुंगीच्या पाया इतकं सुद्धा टेन्शन राहणार नाही. कारण सगळ्याचा देवाधिदेव गणपती बाप्पा आज आपल्या सोसायटीमध्ये आलेला आहे. म्हणून आज या आनंदात सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. माफी मागून बोलतो, कंसातलं वाक्य सांगतो. जी माणसं या आनंदापासून विठाला 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 विठा, जे माणसं या आनंदापासून परावूर झालीत, मला वाटतं त्यांच्यासारखी दुर्दैवी माणसं ते असतील महाराज. त्यांच्यासारखी दुर्दैवी, याच्यासारखी मजा कुठं नाही. अरे काय आनंद आहे. आम्ही आलो तेव्हा ते लेझिम चाललो होतं, महिला मंडळी मुली वगैरे काहीतरी खेळत होत्या ते. हो, गणपती बाप्पा समोर मनाभावेनं तुम्ही दर्शन घ्या, गणपती बाप्पा समोर मागणी करा. 101% गणपती बाप्पा मागणी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. जरा टाळ्या जरा जोळ्याच वाजवा, तुमच्याकडे गणपती बाप्पा लवकर पाहिजे जरा. हलगर्जीपणा आता याच्या अगोदर चाललं सगळं, याच्या अगोदर सगळं चाललं. सोसायटीवाले जरा बारीक ऐका, याच्या अगोदर सगळं चाललं. खाणं चाललं, पेणं चाललं, लाव्या चालल्या, भांडण चाललं, हे कुणाकाच्या कुरकुरी चालल्या, ती अशी म्हणली, हे असं म्हणला, याची सून तशी, त्याचा जावाई असा, याचा मित्र तसा, सगळं झालं. पण आजपासून हे चालणार नाही. सकाळी उठलं का जय गणेश रामकृष्ण आजी सर्वांनी म्हणायचं, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडायचं. तुमच्या जीवनात संकट आलं तर मी तुमच्या पाठीमाग राहायला इथं. मला येऊन सांगा फक्त कोणतं संकट येतं. फक्त दर्शन मनाभावातून घेतल्याशिवाय राहायचं नाही. विठाला विठाला ऐका 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 ऐका. अहो, ज्याच्यामुळं ही गणपती बाप्पाची आज आपली मिरवणूक साजरी झाली का नाही, ज्यांच्यामुळं ही गणपती बाप्पाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा आपण करू शकलो का नाही, खरं तर हे सगळे उपकार आपल्या राजांचे. खरं तर हे सगळे उपकार राजांचे. जाता जाता 4 वाक्य सांगतो, महत्त्वाचे आहेत, जाणीवपूर्वक नोट करून घ्या, लिहून ठेवा. आणि कधीपर्यंत कधी वाक्य विसरू नका. ऐका, एक आहे विठोबा, दुसरा आहे तुकोबा, तिसरा आहे ज्ञानोबा आणि चौथा आहे शिवबा. ऐका, विठोबाने काय दिलं? विठोबाने प्रेम दिलं. तुकोबाने काय दिलं? तुकोबाने जीवन सुधारण्याकरता गाथा दिला. ज्ञानोबाने काय दिलं? अलौकिक ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या ज्ञानोबारायांनी दिला. आणि शिवबाने काय दिलं? तर शिवबाने इथं बसण्याचा अधिकार माझ्या शिवाजी महाराजांनी दिलाय. म्हणून उद्या उत्साहामध्ये आज जयंती साजरी होती. हो, साधी गोष्ट नाही. याच्यासारखा दुसरा राजाच होणे नाही महाराज. याच्यासारखा पुण्यात दुसरा राजा कोणता होणार नाही. महाराष्ट्रात भारताच्या या पटलावरती अनेक राजे होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा दुसरा राजा कोणता होणार नाही. म्हणून तर म्हटलं जातं, एकच राजा जय हो, इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय हो, राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव
माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळ भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळ भरोसा त्या राजावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर आवाज आला पाहिजे खालून आवाज. छत्रपती शिवाजी महाराज आवाज येत नाही खालून आवाज आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कमी पडतोय आवाज अजून थोडा एकदा जोर लावा जोर चांगला पंक्तीला बेस चांगला जरा ढिलं पडू नका. हर हर माझ्यापर्यंत आवाज येत नाही पाहिजे असा. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला बापाचा बाप शिवजन्म जन्मला बापाचा बाप शिवराया जन्मला बापाचा बाप शिवराया जन्मला बापाचा बाप शिवराया जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला माझ्या बापाचा बाप राजा शिवबा जन्मला शिवबा जन्मला बापाचा बाप राजा शिवबा जन्मला माझ्या बापाचा बाप राजा शिवबा जन्मला आवाज आला पाहिजे पुन्हा एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की वा 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 वा. विठाला 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 विठाला. अहो शिवाजी महाराजामुळे आपण सगळे इथं बसलो. शिवाजी महाराजामुळे टोप्या घालायला मिळतात आणि शिवाजी महाराजामुळे गंध लावायला मिळतो. हो शिवाजी महाराज झाले नसते काशी की कला ना जाती काशी की कला ना जाती मथुरा में मस्जिद ना बनती अगर एक सुबाना होता तो सुन्नत सबकी होती. एवढी ताकद शिवाजी महाराजांमध्ये आहे. हा साधी गोष्ट नाही. शिवाजी महाराज चरित्र म्हणलं का रक्त सळसळलं पाहिजे. हो आणि शिवाजी महाराज चरित्र सुद्धा असं आवाज जोरात पाहिजे. कसं नाही तर शिवाजी महाराज असं नाही पाहिजे. मजा आली पाहिजे सगळी आनंद घेतला पाहिजे. याच्यासारखी मजा कुठंच नाही. विठाला 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 विठाला. ज्यांच्यामुळं आज एवढा मोठा कार्यक्रम होतोय का नाही ही खरी तर आपली राजांची पुण्य आहे. जाऊ द्या मला जास्त वेळ बोलायचं नाही तुमच्यासोबत कारण मला वेळेचा बांधील मी तुमच्या चेहरे पडायच्या आत मला सोडायचे तुम्हाला आहे की नाही. बरोबर आहे की नाही. ऐका एवढं फक्त एकच उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. ते उदाहरण फक्त तुम्ही बारकाईने ऐकायचं. सगळ्यांनी उदाहरण घरी घेऊन जायचं आणि दररोज ते उदाहरण ऐकायचं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आणि तशी गणपती बाप्पाची सेवा करायची.
ज्या ज्या माणसाने गणपती बाप्पाचं मनाभावातून दर्शन घेतलंय, एक ना एक दिवस त्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. एक ना एक दिवस त्याच्या जीवनात कितीही मोठं संकट आलं तर गणपती बाप्पा त्याच्या जीवनातलं संकट निवारण केल्याशिवाय राहत नाही. फक्त गणपती बाप्पाचं दर्शन घेताना अंतःकरणापासून गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. एवढं मात्र करा, तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट आलं तर त्याची जबाबदारी गणपती बाप्पा घेतात. म्हणून सगळ्यांनी दररोज गणपती बाप्पाचं दर्शन, एकच फक्त 5 मिनिटामध्ये उदाहरण सांगतो. ऐका 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 ऐका, पाठीमागचे पुरुष मंडळी ऐका, जरा तरुण मंडळी ऐका, हो खुर्चीवरचे ऐका ऐका, इकडे बघा, इकडे माझ्याकडे जरा, पुढचे नका मागं बघू, माझ्याकडे बघा तुम्ही फक्त पुढचे, त्यांना सांगतो मी. ऐका, घडलेलं उदाहरण सांगतो. गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या 1-2-3 दिवस अगोदर घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो. हो, आपल्या या भारतामध्ये मुंबई नावाचं मोठं शहर आहे आणि मुंबईमध्ये एक डॉक्टर नीतू मांडके नावाचे डॉक्टर राहत होते. माझं उदाहरण फक्त बारकाईने ऐका. ज्यांनी गणपती बाप्पाची सेवा केली की नाही त्यांच्या जीवनामध्ये नक्की कायापाडा झाल्याशिवाय राहत नाही. एक दिवस का होईना पण गणपती बाप्पा नक्की त्याच्या जीवनात परिवर्तन आणतात, त्याच्या जीवनातले सगळे संकट संपवतात. एवढी ताकद फक्त गणपती बाप्पामध्ये आहे. ऐका, मुंबईचे डॉक्टर नीतू मांडके, ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हृदयरोगाची यशस्वी शस्त्रक्रिया केली, ते डॉक्टर नीतू मांडके भारतात महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधीच परमार्थाला मानलं नाही, देवाला मानलं नाही, असं त्यांच्या इतिहासामध्ये आहे. असा माझा काही दावा नाही, मी वाचन केले ते सांगतोय. पुन्हा तक्रार नको यायला माझ्याकडे, महाराज तुम्ही चुकीचं सांगितलं म्हणून. त्यांच्या जीवनात त्यांना शास्त्राने हजारो पुरस्कार त्यांना नीतू मांडकेला दिले होते, पण त्यांचा देवाबद्दल विरोध नव्हता. पण वास्तविक ते देवाला मानत नव्हते असं बऱ्याच शास्त्रज्ञाचं, बऱ्याच लोकांचं मत आहे. नीतू मांडके म्हणजे डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हजारो हृदयरोग ज्यांना झालेला आहे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे व्यक्ती म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. नीतू मांडकेने एक दिवस विचार केला की मी इतके मोठे सगळे लोक मी या ठिकाणी सगळे रोगापासून मुक्त केलेले आहेत, पण मला काहीतरी पुरस्कार एखादा शासनाने दिला पाहिजे, माझी कोणीतरी पाठ थापटली पाहिजे असं नीतू मांडकेला वाटलं. साहजिक आहे, माणसाला कोणीतरी शब्बास म्हणणारं पाहिजे की नाही. हो, एक वाक्य सांगू का जाता जाता? तुम्ही माझ्या लय जवळची माणसं आहेत, माझ्यावर नितांत प्रेम करणारी माणसं बसलेली आहेत. तुम्हाला सांगतो, रोज महाराज म्हणून पाया पडणारे 1000 भेटतात आम्हाला. पाय धुवून पेणारे, अतिशोक्ती तुम्हाला वाटण, पाय धुवून पेणारे माणसं रोज भेटतात, पण कधीतरी श्रीहरी चहा पाचतो का नाही म्हणणारा एखादा तरी जवळचा माणूस पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? हो, तुला कळत नाही असा म्हणणारा एखादा तरी पाहिजे का नाही? अरे चांगलं काम केलं म्हणणारा, पाठ थोपडणारा कधी ना कधी पाहिजे का नाही? नीतू मांडकेला असं का वाटू नये, माझ्यामुळे इतके लोक जर जीवन रोगमुक्त झाले असतील तर मला एखादा शास्त्राने पुरस्कार का देऊ नये असं नीतू मांडकेला वाटतं. सोपं उदाहरण सांगू का? जेवण चांगलं झालं तर बायकोला जर चांगलं जेवण नाही झालं म्हणलं तर बायको बटाट्यासारखे डोळे करून नवऱ्याकडे पाहते. बरोबर आहे का नाही? आहे की नाही? एखादं नवऱ्यानं चांगलं काम केलं, नवऱ्यानं चांगलं काम केलं, बायकून जर शाबास नाही म्हणली तर नवरा तिला खाऊ का ठेवू करतो का नाही? तुमचे लग्न झालेत ना सगळ्याचे का? सगळे ब्रह्मचारीच बसलेत माझ्या पुढं. बरोबर आहे का नाही? काय मग नीतू मांडके साहेबांनी एवढं मोठं काम केल्यावर त्यांना असं का वाटू नये? त्यांनाही वाटलं वा मला शासनाने एखादा पुरस्कार दिला पाहिजे. नीतू मांडके साहेब विचार करत होते. अचानक एक दिवस दिल्लीहून फोन आला, हॅलो नीतू मांडके डॉक्टर साहेब, तुम्हाला उद्या राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येत आहे, तुम्ही उद्या बरोबर 11:30 वाजता दिल्लीला हजर राहायचंय. नीतू मांडकेच्या डोळ्यात पाणी आलं, फोन ठेवला. माझ्या एवढ्या मोठ्या कार्याची पोहोच पावती उद्या मला मिळणार आहे, माझ्या जीवनातला अलभ्य लाभ आहे, सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावं असं माझा उद्या जीवनातला दिवस आहे. नीतू मांडके साहेब सकाळी लवकर उठले, मुंबईच्या दिल्लीच्या दिशेने निघाले. मुंबईच्या विमानतळावरती आले आणि विमानामध्ये बसले आणि दिल्लीच्या दिशेने निघाले. ऐका ऐका ऐका, आपल्या मनात जे असतं ते नियतीच्या मनात नसतं बरं, आणि नियतीच्या मनात असतं ते आपल्या मनात कधीच नसतं. मला वाटतंय माझ्याकडे फॉर्च्युनर यावे, पण माझ्या नशिबात असली तर येईन का लोकांची ओढून घेता? बरोबर आहे की नाही? माझ्या नशिबात असेल तर नक्की फॉर्च्युनर येईन. बरोबर, मला खूप वाटतं हो मी लई मोठा व्हावं, 10-5 शिष्य माझ्या पाठीमागं असावे, 10-5 अंगठ्या गळ्यात 2-4 लॉकेट, काला पाणी गुलाब पाणी, 10-5 माणसाची तानातानी, इतकं प्रत्येकाला वाटतं, पण नशिबात असल्याशिवाय कुठून
नियतीच्या जे मनात आहे ते आपल्या मनात नाही. नीतू मांडके साहेबाच्या जे मनात होतं ते नियतीच्या मनात नव्हतं. नियतीने विचार केला होता नीतू मांडके साहेबाला वेळेत पोहोचू द्यायचं नाही. आनंदाच्या भरात नीतू मांडके साहेब विमानामध्ये बसले, सोबत सुटकेसवरती ठेवलेली आहे, डोळ्यामध्ये आनंद अश्रू वाहत आहेत. हो, आतापर्यंत केलेल्या माझ्या कार्याची पोहोचपावती उद्या मला मिळणार आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मला मिळणार आहे. हो, मुंबईहून विमान उड्डाण झालं, दिल्लीच्या दिशेने निघालं. 5 मिनिटाच्या विमानामध्ये, 5 मिनिटाच्या प्रवासामध्ये अचानक विमानामध्ये बिघाड झाली आणि एका अज्ञात स्थळी विमान एका आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं, उतरण्यात आलं. नीतू मांडके साहेब खाली उतरले, हातात सुटकेस घेतली. तिथल्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली, बा मला दिल्लीला जायचं आहे, इथून पुढचं विमान किती वाजता आहे? त्यांनी सांगितलं, साहेब इथून पुढचं विमान 12 तासांनी आहे. 10:30 वाजले होते त्यावेळेस. नीतू मांडके साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. नीतू मांडके साहेबांनी विचार केला, विचार न करता अजून आपल्याकडे 1 तास बाकी आहे, 1 तास का होईना आपण तिथपर्यंत पोहोचू. स्वतः नीतू मांडके साहेबांनी भाड्याने गाडी केली आणि ड्रायव्हिंग करत दिल्लीच्या दिशेने निघाले. ऐका ऐका ऐका, प्रवास करत असताना नीतू मांडके डोळ्यात आनंद अश्रू वाहत होते. बरोबर 11:30ला मी तिथं पोहोचणार, लोक मला रिसीव करणार, तिथपर्यंत मी जाणार आणि राष्ट्रपतीच्या हस्ते मला उद्या आज पुरस्कार मिळणार, एवढा आनंद नीतू मांडकेच्या डोळ्यात होता. प्रवास चालू झाला. अचानक एकाएकी मेघ सगळे दाटून आले, विजांचा कडकडाट सुरू झाला, धो 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 पाऊस सुरू झाला. इतका पाऊस सुरू झाला का 2 फुटावरचा व्यक्ती रस्ता सुद्धा दिसत नव्हता. इतका पाऊस सुरू झाला आणि अचानक दिल्लीच्या दिशेने न जाता नीतू मांडके एका चुकीच्या दिशेने 100 किलोमीटर गेले. रस्ता चुकला. नीतू मांडकेच्या लक्षात आलं, रस्ता चुकलाय आपला, आपण पुरस्कारापर्यंत वेळेपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही. पण एवढ्या मोठ्या पावसात कुठंतरी आश्रय पाहायला पाहिजे, आपण कुठंतरी थांबायला जागा पाहिली पाहिजे. रस्त्याने जाता जाता पार्किंग लाईट लावली गाडीची, डाव्या साईडला पाहिलं एक कौलारू घर होतं. मायबाप फक्त एवढं उदाहरण बारकाईने ऐका. कौलारू घर होतं. नीतू मांडके साहेबांनी गाडी साईडला उभा केली, हातात सुटकेस घेतली आणि त्या कौलारू घरापाशी गेले आणि दार वाजवलं. दार वाजवल्यानंतर एका विधवा महिलेने ते दार उघडलं. आपल्या दारात कोणीतरी सुटापुटात पाहुणा आलेला आहे. आपली भारतीय संस्कृती सांगती अतिथी देव भव. कोणीही जरी माणूस आला तरी त्याला चहा पाणी केला पाहिजे, त्याला बसायला टाकलं पाहिजे. आपली ही भारतीय संस्कृती आहे. अतिथी देव भव. या न्यायाने त्या ताईने दार उघडलं आणि आत येण्याकरता सांगितलं. विधवा महिला होती. तिच्या घरात नीतू मांडके साहेबांनी पाऊल टाकलं. तिने बसण्याकरता पोतं दिलं. नीतू मांडके साहेब पोत्यावर बसले आणि नीतू मांडके साहेबाला सांगितलं, साहेब आपण आलेला आहात, काय अडचण नाही, 5 मिनिटं थांबा, माझ्या पूजेची वेळ आहे, पूजा करते, तुम्हाला मी 5 मिनिटामध्ये चहा करते, नंतर तुम्ही निघून जा, तुमच्या रस्त्याला कुठं जाय तुम्हाला. नीतू मांडके साहेबाला आनंद वाटला. बरं झालं चुकीच्या दिशेने चालो पण चुकीच्या घरी आलो नाही. आल्या बसायला पोतं टाकलं बाईनी, कसं का होईना, पण 5 मिनिटं थांबल्यावर चहा प्यायला मिळणार आहे, काही का असं ना जाऊ दे म्हणले. 10 मिनिटं 5 मिनिटं थांबले नीतू मांडके साहेब. ती बाई पटकन एका कोपऱ्यामध्ये गेले. एका कोपऱ्यामध्ये देवघर होतं. देवघरात एक पाळणा होता. पाळण्यात एका गणपतीची मूर्ती होती. बारकाईने ऐका बरं का. गणपतीची मूर्ती होती. गणपतीची पूजा चालू होती. पूजा वाहिली, गणपतीचे हार फुल वाहिले आणि गणपतीला झोका देत होती आणि गणपतीचं भजन करीत होतं. विठाला 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 बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, 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 हे मोरया रे, बाप्पा मोरया रे, कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा,
वासुदेव हे नाथ नारायण 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 वासुदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 हे श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम टाळी वाजवा, टाळी. श्री राम जय जय राम 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 बाबा मोरया रे मोरया रे बाबा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया पाहता पाहता 10 मिनटं 20 मिनटं अर्धा तास पाऊण तास 1 तास झाला भजन चालू होतं तिथं 1 तास झाला भजन चालू होतं. अचानक लक्षात आलं आपल्याकडं कोणतरी सुटाबुटातला पाहुणा दारात बसलाय, त्याची चहा पाण्याची व्यवस्था थोडी करायची आपल्याला. आणि तिच्या लक्षात आलं परदिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोरून उठली आणि नितू मांडके साहेबाला दोन्ही हात जोडले आणि साहेब सांगितलं, साहेब माफ करा, भजनाच्या या आनंदामध्ये मी विसरून गेले सगळं, माफ करा, मला 5 मिनटं अजून वेळ द्या, मी तुम्हाला 5 मिनटामध्ये चहा करते. नितू मांडके साहेबांनी सांगितलं, साहेब मी अजून 1 तास बसायला तयार आहे, फक्त माझे 2-3 प्रश्नाचे तेवढे उत्तर द्या. ऐका 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 पाठीमागचे मंडळी ऐका जरा. नितू मांडके साहेबांनी ताईला प्रश्न विचारला, ताई कोणाची पूजा करत होता तुम्ही इतका वेळ आणि कधीपासून तुम्ही पूजा करताय आणि या पूजेचं फळ काय मिळालं तुम्हाला ह्या पूजापासून आणि कशा करता तुम्ही पूजा करताय नितू मांडके, ह्या देवाची कोणत्या देवाची कशापासून पूजा करताय. नितू मांडकेचे प्रश्न विचारले आणि त्या ताईच्या डोळ्यात पाणी आलं. ताईच्या डोळ्यातलं पाणी खाली पडलं. नितू मांडके साहेबाला तिने सांगितलं, साहेब मला भजनापासून पूजेपासून काय मिळालं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण ऐका साहेब, माझ्या घरात माझ्या देवघराची गणपती बाप्पाची मूर्ती आहे, मी बऱ्याच दिवसापासून भजन करते. माझं भजन, माझा नित्यनेम, माझी पूजा, मला माहिती काय मिळणार आहे ते. ऐका साहेब, माझा 2 वर्षाचा मुलगा अंथरुणावरती खेळलेला आहे. त्याला हृदयरोग झालेला आहे, हृदयरोग. आणि हृदयरोग झाल्यानंतर माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे सांपत्तिक बळ नाही, माझ्याकडे आर्थिक बळ नाही, माझ्याकडे मानसिक बळ नाही. पण ऐका साहेब, एक ना एक दिवस का होईना, पण माझं भजन, माझा नित्यनेम, माझ्या गणपती बाप्पाची पूजा एक दिवस का होईना पण मला चांगला मार्ग दाखवून साहेब. आणि माझ्या मुलावरती यशस्वी शस्त्रक्रिया
क्रिया करण्याकरता मला मुंबईला डॉक्टर नीतू मांडकेकडे जावं लागेल. ही योग्य दिशे मला कधी ना कधी मिळण्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं भजन करते साहेब. असं म्हणल्यावर ताईच्या साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. ऐका मायबाप, साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ताईने विचारलं, साहेब तुम्ही का रडता? तुमच्या डोळ्यात का पाणी आहे? नीतू मांडके साहेबाचं उत्तर ऐका. का रडता साहेब? तुम्ही माझ्या गरिबीला पाहून रडता का? का रडता साहेब? 18 विश्व दारिद्र्य माझ्या घरात आहे ते पाहून रडता का साहेब? तुम्ही का रडता? नीतू मांडके तेवढे उत्तर दिलं. तेवढं उत्तर माझं ऐका. नीतू मांडके साहेबांनी उत्तर दिलं, ताई मी तुझ्या 18 विश्व दारिद्र्याला पाहून रडत नाही, मी तुझ्या गरिबीला पाहून रडत नाही, मी तुझ्या या परिस्थितीला पाहून रडत नाही. ओ ताई ऐक, मला रडू याच्यासाठी येतं की ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे मानसिक बळ आहे, ज्याच्याकडे माणसं भरपूर आहेत, त्या माणसाला मला भेटण्याकरता, नीतू मांडकेला भेटण्याकरता त्याला मुंबईला यावं लागतं. पण ज्याच्याकडे भजन आहे, ज्याच्याकडे नित्यनेम आहे, ज्याच्याकडे गणपती बाप्पाची पूजा आहे, त्या माणसाला भेटण्याकरता नीतू मांडकेला त्याच्या घरी जावं लागतं. ही या गणपती बाप्पाचं पुण्य आहे. म्हणून मायबाप हात जोडून प्रार्थना आहे तुम्हाला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय कुठं बाहेर पडू नका मायबाप. विठाला 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 विठाला. या आनंदापासून वेगळं राहू नका. आपण आपल्यासारखे पुण्यवान आणि आपल्यासारखे भाग्यवान आपण आहोत. याची डोळा याची देही आपण हे सोहळ्या आपण डोळ्याने पाहतोय. हो, पाठीमागच्या महिन्यात आपण रामप्रभूचं आगमन, रामलल्लाचं आगमन आपण आपल्या डोळ्याने पाहिलं. याच्यासारखा भाग्यवान मनुष्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण आपल्या डोळ्याने साजरी करतोय. याच्यासारखा भाग्यवान मनुष्य नाही. आणि आज आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळा आज आपल्या डोळ्याने पाहतोय. याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. म्हणून या आनंदात सहभागी व्हा आणि या आनंदाचा साक्षीदार व्हा. विठाला 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 मला वेळेचं बंधन आहे. 5 मिनटं शिवाजी महाराजांचं म्हटलं, 10 मिनटं तुम्हाला गणपती बाप्पाचं महत्त्व सांगितलं. काल्याचं कीर्तन केलं पाहिजे की नाही? काल्याचंही महत्त्व सांगितलं पाहिजे की नाही? ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखिता हे. वारकरी संप्रदायाचा नेहमी बरं का. आपण आता शिकाता कीर्तन भजन आपण ऐकायला लागलेले आहेत, पण संप्रदायाचा नेहमी भाऊ हे नियम बदलून चालणार नाही आपल्याला. हो, कसं का असं पण काल्याचं कीर्तन करावं लागेल. लक्षात ठेवा, संप्रदायाचा अनादर करून चालणार आहे. तुम्हाला एक वाक्य जाता जाता सांगतो. हो, महाराष्ट्रात, भारतात हो महाराज मंडळीवर एवढी लोक जे प्रेम करतात की नाही, बरोबर आहे की नाही? आज आमचे लोक पाय धुवून पेतात. ऐका ऐका ऐका, आमचे लोक आज पाय धुवून पेतात, आमची पूजा करतात. हे आमच्यामुळं नाही, ज्ञानोबराय तुकोबरायमुळे. लक्षात ठेवा, ही ज्ञानोबरायची तुकोबरायची कृपा आहे. हो, म्हणून संप्रदायापेक्षा मोठं कोणी जगात नाही. संप्रदायाचा नियम कधी डावलायचा नाही. हो, वडील येत जे जे करती तया नाम धर्म ठेविती. हो, आपल्या आई वडिलांनी आपल्या संप्रदायाने जो आपल्याला जो रिवाज जो नियम घालून दिला आहे, नियमाच्या बाहेर कधी जाऊ नये. अहो, कीर्तनकाराची जबाबदारी आहे. आपण सर्वजण शुद्ध श्रोत आहात. सध्या कीर्तनाचा तमाशा व्हायला लागला आहे सगळ्या गोष्टीचा, पण हे होऊ नये. ही संप्रदायाची फार मोठी हानी आहे. जाऊ द्या, माझा तो विषय नाही. मला काल्याचं कीर्तन करायचं आहे. विठाला भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळाहून अनंत प्रकारच्या लीला केल्या.
भगवान कृष्ण परमात्म्याने लीला केल्या, पण त्या लीला करत असताना कोणत्या दशेत केल्या, कोणत्या अवस्थेत केल्या, कोणत्या स्थितीत केल्या, असा जेव्हा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा त्याचं उत्तर जगत तुकोबराय शेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय सांगतात कोणत्या दशेत केल्या. ये दशे चरित्रे केले नारायणे, वा वा वा. ये दशे चरित्रे केले नारायणे, ये दशे चरित केले नारायणे, ये दशे चरित केले नारायणे. रंगता गोधाने राखीता है, राखीता है, झाले राखीता है, राखीता है. रंगता गोधाने राखीता है, राखीता है, रंगता गोधाने राखीता है, राखीता है. माझे वाणी तुझे वर्णी गुण नाव, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाव, वर्णी गुण नाव, वर्णी गुण नाव. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हे दशे, दशा म्हणजे स्थिती, दशा म्हणजे अवस्था. हे दशे चरित्र, कोणत्या दशेत केलं, कोणत्या स्थितीत केलं. ऐका, दशा म्हणजे अवतार, देवाचे अनंत अवतार आहेत. देवाचे 6 अवतार सांगितले आहेत. ऐका ऐका, देवाचे 6 अवतार ऐका. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम. काही देवाचा अवतार अंश आहे, काही देवाचा अवतार अंशांश आहे, काही देवाचा अवतार कला आहे, काही देवाचा अवतार पूर्ण आहे. आणि एकच असा भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे, तो म्हणजे कृष्ण परमात्मा, परिपूर्णतम साक्षात. गीतेत त्याचं वर्णन आलंय, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णम नान्यवही एक कार्यागतम कोटी कार्य चकारा. याच्यासारखा दुसरा अवतार कोणचा नाही. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने केलेलं जे चरित्र आहे ते चरित्र फक्त वर्णनीय आहे, अनुकरणीय नाही. ऐका ऐका, पुरुष मंडळी माझ्याकडे बघा, इकडं ऐका. रामप्रभूचं चरित्र फक्त ऐकायचं, अवलंबनायचं, अनुकरायचं नाही. आणि कृष्ण चरित्र फक्त काय करायचं, ऐकायचं. रामचरित्र अनुकरणीय आणि कृष्ण चरित्र श्रवणीय. रामासारखं वागायचं आणि कृष्णासारखं, फक्त रामासारखं वागायचं आणि कृष्णाचं ऐकायचं. कृष्णासारखं वागायच्या भानगडीत पडायचं नाही. ज्यांनी कृष्णासारखं वागण्याचा प्रयत्न केला त्याला लोक माणूस म्हणत नाही. बरोबर आहे की नाही काय? हो. राम एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. कोण झोपले काय तुम्ही सगळे? असं कोण? राम. बर. अनेक पत्नी, अनेक बाणी, अनेक वचनी, त्याचं नाव. तुम्हाला चांगला अभ्यास दिसतो कृष्णाचा जरा. ऐका ऐका ऐका, कृष्णाची एकही गोष्ट आचरणात आणायची नाही. जुन्या लोकांचा दृष्टांत आहे. एक माता माऊली ग्रंथाला जात होती, ग्रंथ चालू होता तिथं, आणि पोथी चालू असताना पांडव प्रताप ग्रंथ चालू होता. पांडव प्रताप काय चालू होता? ग्रंथ पांडव प्रताप ग्रंथ चालू होता. तिथं चालू होतं सगळं व्यवस्थित. जाऊ दे आता. विठाला विठाला विठ्ठला 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 तुम्ही तिकून चालत आले हो, मला दबावाला संपवायचं काय, त्याच्यामुळे मी थांबलो. त्याची काय अडचण नाही. मग चल द्यायचं का आपलं हे असंच? वा 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 वा, मग काय अडचण नाही. ऐका, काय चाललं होतं आपलं? हा, आता पांडव प्रताप आपला बंद करून ठेवतो, कार्यकर्ते वर आले म्हणल्यावर. आता पुढचं सांगतो तुम्हाला,
ऐका, कृष्णासारखं कधी वागायचं नाही. 16,108 बायका. कोणाला? एक जण काल्याच्या कीर्तनात गेला, तापकीर भाऊ काल्याच्या कीर्तनात गेला. काल्याच्या कीर्तनात महाराजांनी सांगितलं 16,108 बायका आहेत कृष्णाला. तो काल्याचं कीर्तन ऐकून घरी आला आणि बायकून म्हणला कृष्णाने 16,108 बायका केल्या. काय म्हणला बायकोला देव? 16,108 बायका केल्या. त्याची बायको म्हणली तुमचं म्हणणं काय? तो म्हणला माझं एवढं लांबलचक म्हणणं नाही. म्हणलं मग? त्यानं 16,108. मग आपण दुसरी केली म्हणून काय होती? दुसरी ती म्हणली दुसरीच्या भानगडीत पडू नका. एकीचात पावडरचा डबा आणता तुम्हाला नाकेनं वाले. दुसरा डोकं लावू नका तुम्ही. फक्त कृष्ण चरित्र काय करायचंय? फक्त ऐकायचं, वर्णाय म्हणजे अनुकरणायचं नाही. रामप्रभूचं चरित्र फक्त वर्णनीय नाही, अनुकरणीय. जसं रामाने वागलं, जसं राम आपल्या जीवनात वागले तसं आपण फक्त वागण्याचा प्रयत्न करायचा. कृष्ण चरित्र काल्याच्या कीर्तनात सांगायचं, कारण कृष्ण चरित्राशिवाय काला पूर्ण होत नाही. जाऊ द्या हो, अनेक चरित्र आहेत, अनेक कथा भाग आहेत हो. पण हे सगळ्या गोष्टी खोड्या सांगत असताना देवाच्या लक्षात आलं की आता बरोबर 9:30 म्हणजे 9:30 वाजलेले आहे. स्वयंपाक तयार आहे, सगळे माणसं इकडे तिकडे बघायलेत, पंगत बसायची वेळ आहे. मग देवाने विचार केला हो, आपल्याला हे जे आपण गोपाळांचं जे सोंग घेतलेलं आहे ते हे सोंग या ठिकाणी टाकून आपण आपले मेन अवतारामध्ये जायचंय. ऐका, कृष्ण चरित्र हे तासाभरात पूर्ण होत नाही, 7 दिवसात पूर्ण होत नाही. हे ओढून ताणून पूर्ण करावं लागतं. बसा बसा. विठाला 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 बसा बसा. त्याला वेळ आहे अजून बाबा, थांबा जरा बसा. संत चरित्र प्रभू हे आखडवता येतं आणि लांबवता. दाजी बारणे दाजी, संत चरित्र प्रभू हे लांबवता येतं आणि पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरु जोगम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर गणपती बाप्पा. बसा. ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले करो वेले वागुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वरा राखा पाया पैकरा. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. कंठी धैला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश. वाटू एकामेका वैष्णव निघा संक्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो. वाटू एकामेका वैष्णव निघा संक्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळवीर गाडे. वाटू एकामेका वैष्णव निघा संक्रम. जिंकेला वेला दुरी होत तिघाचे मेबरी. वारे दुहीकडे मुखा पसारुनी गडे. वाहतीच्या धारा घ्या रे दोहीचा कोपरा. तुम्ही वारे दुहीकडे मुखा पसारुनी गडे. तुका म्हणे हाती टोका उदय ने देखा. तुम्ही वारे दुहीकडे मुख पसरुनी गडे. सगळ्यांनी जागेवर उभा राहा, आरती करता. जागेवर उभा राहा, सगळ्यांनी जागेवर.
आरती करता सगळ्यांनी जागे उभं राहा. थाप टाका. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची कंठी झळके फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामोना पृथ्वी जय देव रत्नाखची गौरे कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जलित मुकुट शोभत वरा रुंदने पुरे चरणे घागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामोना पृथ्वी जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सतना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामोना पृथ्वी जय देव जय आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविते साधू संत मनो वेदिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जोगे नैनाचे कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवे ज्ञानी आरती ज्ञान राजा महागटा गुय बोले विश्व ब्रह्माशी केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पायी राघवे अम्मा आरती तुकाराम राघव सागराचा पाषाण दाढी पैसे तुको बाजे भंकर चिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघवे अम्मा आरती तुकाराम हा तुकया तुलनेशी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघवे अम्मा आरती तुकाराम खाली लोटांगण वंदन चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेम आनंद बुजना भाव ढोल रुक्मा ढोबा रुक्मा ढळ रुक्मा हेच वावे माझे आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारीने चुकू दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारीने चुकू दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे येची दान पंढरीचा वार करी वारीने चुकू दे हरी अकल्पाविष्य व्हावे तया कुळा माझी आशा हरीचा दासा बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो ओंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी म्हणे तया सावे कल्याण पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो मागणे ते एक तुझ प्रती आहे पाय पांडुरंगा या संताशी निर्विहेची मज देई आणि तुझे काही न मागू देवा म्हणे आता उदारत होई मज ठेवी पायी संताची अशी निर्विहेची मज देई आणि तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय गणपती बाप्पा मोरया. ऐका एक मोजून फक्त 5 मिनिटं कार्यक्रम